नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलोय आष्टेकर आबांच्या गोठ्यात. आष्टेकर आबांच्या घरची गाय जबरदस्त क्वालिटीची. एवढी मोठी गाय मी पहिल्यांदाच बघितली आहे. सतीश भाऊ नमस्ते. नमस्कार अमोल. काय आज किती गायींचा लॉट आहे आपल्याकडे? आता 11 गाय आहेत सगळ्यात. बरं, तुमची व्हिडिओ बनवायची इच्छा नसती यात. शेतकऱ्यांचा फोन येते ती की बाबा आष्टेकरांचा व्हिडिओ तुम्ही का बनवत नाही म्हणून. मला बी आले होते 2 जणांचे फोन, व्हिडिओ बनवा म्हणून तुम्हाला परत तुम्ही आलाय म्हणून बनवायचा आहे. बरं बरं ठीक आहे. सुरुवात कुठनं करायची? करा, इकडनं करा, इकडून करा, कुठून करा. चल, ही पहिल्यांदा पहिला रुपाडी घेऊया. 2 दाती. बर, 15 दिवस टायमिंग आहे बघा. बर. काय हिची किंमत वगैरे काय आहे? हिची फिक्स किंमत आहे 1,45,000 रुपये. 1,45,000 रुपये. हो. साधारण काय दूध दिल? दूध पहिल्यावर देईल 25 लिटर. 25 लिटर दिल. गाय चांगली ताकदीची आहे. 2 दाते. 2 दाते. बर. सतीश भाऊ, ही गोठ्यातली 2 नंबरची गाय आहे. हा, दुसऱ्या वेताची आहे. बर. 6 दाते आहे बघा दाताला. बर बर बर. हिची ऑर्डर क्वालिटी जबरदस्त आहे. किती दिवस टाइम आहे हिला? हिला 10 दिवस बाकी आहेत अजून. बर बर बर. शिंगडे. बर. हिचा दर काय आहे? हिचा दर 1,45,000. 1,45,000. किती दूध क्षमता आहे हिची? 30 लिटरच्या वर दूध द्यायला पाहिजे. बर बर बर. दाताला शिल्लक आहे, 6 दाते. जबरदस्त गाय आहे. अगदी शेप व्यवस्थित आहे. त्यानंतर ही तिसरी गाय. ही पहिला रोज आहे. हा, हिला पहिला रो आहे का? हा, पहिला रोज आहे. बरोबर, मोठं माप आहे. 4 दाते. बर बर बर. हिला टाइम किती आहे? हिला टायमिंग आहे अजून 20 दिवस. 20 दिवस. बर बर बर. काय साधारण दूध काय करेल? दूध पहिला रोल करायला पाहिजे 25-26 लिटर. 25 ते 26 लिटर. बर बर बर. जबरदस्त गाय. सतीश भाऊ, ह्या वेळेस शिंगड्या गाय आणली ती? तसं नसतं काय, आपल्याकडे जरा लातूर उस्मानाबादची माणसं आहेत त्यांना शिंगड्या गाय लागतात. बर. म्हणून तशा गाय आहेत आपल्याला. बर बर बर. ठीक आहे. त्यानंतर ना आता पुढची गाय घेऊया. ही गाय किती वेताची आहे? दुसऱ्या वेताची. बर. हिला टाइम किती आहे? हिला 1 आठवडा बाकी आहे बघा. बर बर बर. तिचं पण माप मोठं आहे. हिची काय किंमत होईल? ही फिक्स देणार 1,45,000 रुपये. 1,45,000. जरा गाय थोडीशी उघडी नाही, आता वेळाला झाली. आज प्रवासात ना आली ती. हा हा हा. धुतले बी नाही, त्यांना बसल्या होत्या. बर बर. आता उठवल्यात. बर बर. ठीक आहे ठीक आहे ठीक. म्हणजे तिनं अजून काय खाल्लेलं नाही खाल्लेलं. बर बर. त्यानंतर एक एक्सलंट क्वालिटीची गाय आहे. 6 दाते. पहिला रोज आहे? दुसऱ्यांदा. बर बर. हिला किती टाइम आहे? हिला 20 ते 25 दिवस आहे अजून. बर बर. पहिला रोलाच दिले 28 लिटर दूध दिले. बर बर. 14. 28 लिटर दूध दिलेलं आहे पहिला रोला. फुल साईज आहे. हा, आता साधारण दूध किती करेल? आता 30 लिटर दूध करायला पाहिजे. 30च्या वरती काय करायला पाहिजे. बर बर. सडाफाटाला एकदम गाय व्यवस्थित आहे. जबरदस्त आहे. मिल्क वॅन पण जबरदस्त आहे. ती अजून लागायला बराच टाइम आहे. लागल्यानंतर गायची क्वालिटी कळेल. सतीश भाऊ, ही गोट्यातली 6वी गाय आहे. हिला किती टाइम आहे? हिला अजून 15 दिवस बाकी आहेत. 15 दिवस बाकी. ही किती वेळ लॅक्टेशनची आहे? तिसऱ्या लॅक्टेशनची. बरं, ह्या ब्रीड विषयी काय तुम्ही सांगाल? म्हणजे बाबा बरीच जण म्हणते ती की ह्या कलरला म्हणजे बाबा रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. जर्सी क्रॉस मध्ये आहे ना ती. बर. त्याच्यामुळे रोग प्रतिबंधक शक्ती ज्यादा आहे तिला. बर बर बर. दूध बी चांगलं दिलेलं आहे तिने. 28-30 लिटर दूध दिलेलं आहे. बर 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 बर. आता साधारण दूध काय करेल? त्याच रेंजने करायला पाहिजे 28 ते 30 लिटर. 28 ते 30 लिटर दूध दिलं पाहिजे. खाली बघा की शिरा हे कसं आहे, खाली अंतर वगैरे सगळं व्यवस्थित आहे. गायच्या कासाची ठेवण एकदम जबरदस्त आहे. पातळ काते, एकदम पातळ काते. ही जी अपेक्षा काय आहे? ही 1,35,000 रुपये. फक्त 1,35,000 रुपये. हो. बर. ही सांगायची किंमत का द्यायची किंमत? द्यायचीच किंमत 1,35,000 रुपये. बर. इथं समजा ग्राहक एखादा आला तर त्याचा मान सन्मान होणार की थोडाफार इकडे तिकडे करून देऊया आपण. बर बर बर. ठीक आहे. त्यानंतर ही पुढची गाय. आज सगळ्या गायी मोठे का बरं आणली ती? लोकांची मागणी आहे तसंच आणतोय ना मला. बर बर बर. ज्या पद्धतीनं गिरायक मागेल त्या पद्धतीने गाय आणताय. हिने बी 30 लिटर अमोल भाऊ दूध दिलेलं आहे. बर बर बर.
15-15 लिटर. ही गोट्यातली सगळ्यात मोठी गाय आहे. अजून एक मोठी दिसते हिच्यापेक्षा. बर 30 लिटर दूध क्षमता हिची. हिचा दर काय होईल? तिचा दर 1,45,000 रुपयाला फिक्स देणार आपण. बर 1,45,000 रुपयाला देणार. fix. आणि हिचं इलेक्ट्रिशियन किती आहे? तिसरा आहे. तिसरा आहे. बर त्याच्यानंतर ही पुढची गाय दुसऱ्या वेताची. ही दुसऱ्या वेताची आहे. गाय दिसायला अगदी आकर्षक आहे. 6 दाती आहे. 6 दात आहे. बर हिला किती टाइम आहे? हिला 25 दिवस बाकी आहेत अजून. बर 25 दिवस कालावधी. जबरदस्त गाय. हिची देण्याची अपेक्षित किंमत किती आहे? 1,55,000 देऊया आपण. बर ठीक. दुसऱ्या वेताची आहे म्हणून तिची किंमत जरा थोडीशी जास्त होती का? बर त्यानंतर ही पुढची गाय ही बी दुसऱ्यांदा आहे. बर 400 आता दाताला. बर दुसऱ्यांदा आणि दाताला 400. हिला टाइम किती? हिला 15 दिवस बाकी आहे अजून. बर सतीश भाऊ 15 ते 20 दिवस बाबा सगळेच व्यापारी सांगतात. ह्याच्या मागे कारण काय असते? ते गाय ट्रॅव्हलिंग मध्ये आणायला सोप्या पडतात. तिथं आपल्याकडे बी सेट होत्यात, पुढे जाऊन शेतकऱ्याकडे बी सेट होत्यात. म्हणजे असं प्रॉब्लेम काही येत नाही येत. म्हणून 20-25 दिवसाच्या कच्च्या घेताना जवळ आलेली गाडीतनं आणायला प्रॉब्लेम होतो. ते गाडीतच येणार, बच्चा मारणार. परत गायला मार लागतो पोटाला. बर ही जी काय किंमत सांगितली? ही बी 1,55,000 देऊन टाकू आपण. बर 1,55,000 तिचं पण माप मोठं आहे. जबरदस्त गाय. पहिला 28 दूध दिलं हिनं. साईज बघा केवढे. जबरदस्त साईज आहे. बर त्यानंतर ही बसलेली आहे. हिला रेस्ट करू द्या. बसलेली गाय आहे. हिची काय साधारण अपेक्षा आहे? ही 1,30,000 देऊन टाकायची. कितव्या दुपटीची आहे गाय? दुसऱ्या दुपटीची आहे. बर हिची ऑर्डर क्वालिटी पण जबरदस्त आहे. बसली बैठक चांगली आहे. नको उठवायला. उगाच तिला त्रास नको द्यायला. बेंगलोरवरून लांबचा प्रवास करून आली आहे. धुतल्या बी नाहीत अजून आज. बर हिची काय अपेक्षा आहे? हिची अपेक्षा काय? 1,30,000 फायनल देऊन टाकायची. बर दर तुमच्याकडे कमी येते काय? भानगड काय? नाही, शेतकऱ्यांची सेवा करायचं ठरवलंय आता मी. बर काय शेतकऱ्यांची सेवा करायची. कमी रेट मध्ये आणलेलं 2,000 मिळालं तरी गाय देऊन टाकायच्या. बर म्हणजे धमाका करणार? हा, धमाका करायचा. बर ठीक आहे. त्यानंतर ही पुढची गाय. सतीश भाऊ तुम्ही घरी पण गायी ठेवताय? काय बघून गायी ठेवता? म्हणजे बाबा एक नवीन समजा बाबा नवीन माणूस दूध व्यवसायात उतरला तर बाबा त्यानं काय बघून गाय घेतली पाहिजे किंवा? नाही, मी स्वतः अनुभवासाठी ठेवतोय घरी गाय. बर ही बँगलोरची गाय किती दूध देते, किती दिवस देते आणि सिमेज दिल्यानंतर किती दिवस देते ह्यासाठी ठेवतोय गाय. बर म्हणजे तुम्ही स्वतः शहानिशा करताय आणि करताय. अनुभव घेतला मी. ह्या जवळजवळ 7-8 गायी ठेवल्या होत्या घरी. बर प्रत्येक गायी नेल्या शेतकऱ्यांनी, बळ नेल्या ओढून. बर द्यायच्या नव्हत्या तरी नेल्या. चालते. ही गोट्यातली शेवटची गाय आहे. हिचं किती इलेक्ट्रिशियन आहे? हे दुसरं आहे आता. बर दुसऱ्यांदा आहे. काय साधारण दूध करेल? ही दूध करायला पाहिजे 24 लिटर, 12 लिटर दूध करायला पाहिजे. बर 24 लिटर. म्हणजे तुम्ही मोठं काय सांगत नाही? नाही, खरं आहे तेच सांगायचं. खोटं कशाला बोलायचं? खोटं अजिबात सांगत नाही सांगायचं. जे काय असेल ते खरं बोला. म्हणजे जास्त अगदी हवेतल्या गप्पा नाहीत करायच्या? नाही करायचेच नाही. आम्हाला येतच नाहीत हवेतल्या गप्पा करायला. बाकी ब्रीड विषयी काय? ब्रीड काही सगळे डेन्मार्क मधलेच आहेत सगळे. बर ठीक आहे. जबरदस्त अशा लॉट आहे. सगळ्यांनी गायी व्हिडिओत बघून कळणार नाहीत. स्वतः प्रत्यक्षात या बघा. खाली कासा गायांच्या कोट्या मजबूत पाय. गाय अमोल भाऊ बघा. शेरबीर उठ गाय बसली अजून धुतली नाही काय नाही. खाली कास दावा गायची अजून काय पद्धतीनं गाय सगळं लूज आहे. गाय 1,30,000ची गाय. 25 ते 26 लिटर दूध करायला पाहिजे. अशा पद्धतीच्या गायी आहेत. सतीश भाऊ ग्राहकांना काय सांगाल? बाबा गायी व्हिडिओत बघून, व्हिडिओ कशासाठी की बाबा माणसांना माहिती व्हावं. बरोबर आहे की बाबा इथं गायी मिळतात. एकदा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. नवीन MIDC चंदननगर कोडवली. जानाईमाळे देवस्थान. आणि मोबाईल नंबर सांगा. 98 22 76 32 15. बर ठीक आहे. धन्यवाद.